नादाला लागू नकोस हं तू, नाही तर तुला अशा ठिकाणी पाठवून देईन जिथे ना स्वर्ग दिसेल ना नरक. आणि तू ही मंजिरीला काय झालंय? कोणाची भांडतीये? आणि मीरा तर इथे, मंजिरी मीराकडे बघतही नाहीये. अगं स्वर्ग काय नरक काय हे इथेच आहे आपलं जग. म्हणजे जेव्हा आपण आनंदी असतो तेव्हा आपण स्वर्गात असतो आणि जेव्हा आपण दुःखी असतो तेव्हा नरकात. आणि मी तुला किती वेळा सांगितलंय मीरा की किचन मध्ये फार वेळ उगाच काम करत जाऊ नकोस. नर्मदा आहे आणि आता तिची नवीन सून सुद्धा आहे आणि आपलं ठरलं होतं ना की किचनचं सगळं त्या दोघी बघतील म्हणून. मग तू कशाला करतेस? जाऊन आराम कर. आलीच. मीरा, नर्मदा त्यांनी पाहिले, त्यांना संशय येणार नाही ना? येऊ देत. येऊ दे? काय येऊ दे? आणि कुणाला सांगितलं हिने? अरे देवा, ते भूत पुन्हा आला नाही ना घरात? सुंदर. झोपताना सुद्धा किती सुंदर दिसते माझी बायको. काय करतोस? नाही काय नाही. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. वाह वाह, छान छान छान. झोपा काढताय तुम्ही दोघ जण इथे? हा? अरे तुम्हाला झोप लागतेच कशी इथे? आधी काय म्हणाला होतात? मोठ्या मोठ्या बाता केला होतात, याव करीन त्याव करीन. काय झालं त्याचं? हा? काय झालं? नुसत्या झोपा काढताय, त्यांनी होणार आहेत काम? काय 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 झालंय? सकाळ सकाळी इतकी चिडचिड का करताय? हे बघा, हे प्रकरण आता सोपं राहिलेलं नाहीये. कुठलं प्रकरण? आता मी किचन मध्ये गेले होते ना, तेव्हा मंजिरी आणि मीरा दोघीही होत्या. पण मंजिरी मीराकडे बघून बोलत नव्हती. ती दुसरीकडे बघून बोलत होती आणि चिडून बोलत होती. पण तिला जेव्हा कळलं की मी तिथे आले आहे, तेव्हा तिने विषय बदलला आणि मग मीराकडे बघून बोलायला लागली. ती बाहेर गेल्यानंतर मीरा म्हणाली, येऊ दे येऊ दे. मी बघते तर समोर कोणीच नाही. मग ती कुणाला म्हणत होती येऊ दे? तुम्हाला नाही वाटत आहे का हे काहीतरी विचित्र आहे, वेगळंच आहे? बरोबर आहे तुमचं, अगदी बरोबर आहे. म्हणजे या अगोदर मी सुद्धा मीराला कोणाशी तरी बोलताना पाहिलंय. पण जर तुम्ही म्हणताय की तुम्ही मंजिरीला सुद्धा कुठल्या तरी अदृश्य व्यक्तीशी बोलताना पाहिलं, म्हणजे मीरा आणि मंजिरी दोघींनाही अदृश्य व्यक्ती दिसते. तुम्ही बरोबर बोलताय. हा मॅटर दिसतो तेवढा सोपा नाहीये, काहीतरी भयानक घडतंय. वन सेक. यू मीन टू से की एक इनविजिबल पर्सन आहे जो या दोघींची पॉवर आहे, राईट? अरे मग सोपं आहे ना. तो जो कोण इनविजिबल पर्सन आहे, आपण त्याला शोधूया आणि त्याला संपवून टाकूया. एकदा का तो संपला
की या दोघींची पॉवर संपली, आणि या दोघींची पॉवर संपली की आपण असं संपवून टाकू आपण या दोघींना. म्हणजे अशी सिंपल टाकू. जे दिसताय त्यांचं काही नाही करता येते, जे दिसत नाहीत त्यांना संपवून टाकणार आहेस. एवढं सोपं वाटतंय का रे तुला? तुम्हाला कळत नाहीये हे सगळं किती कठीण आहे. ती मंजिरी पॉवरफुल आहे. अरे ठीक है मॉम, ठीक है, डोंट टेक टेंशन. व्हेन युअर सुनबाई इज हियर, नो फिअर. सोनबिन जाऊ दे, पण मी माया आहे, आणि मायाने जर ठरवलं तर ती काही अचीव करू शकते. आणि मंजिरीला संपवण्याच्या प्लॅन मध्ये जर मीरा आडवी आली तर त्या मीराला संपवायला सुद्धा मी मागे पुढे बघणार नाही. आजवर इतकं सगळं केलंय ते काय असंच? वा, शाब्बास. सगळं होईल, सगळं होईल. अंघोळी आटपा आधी. संपवायच्या गोष्टी करतायत. आंघोळी आटपा आधी. तू काय दात फाडतोयस? तर हसायला येत आहे. आधी ना या सगळ्यांना बघणार आहे मी, आणि शेवटी तुझा नंबर. कळलं? मजलो. मी ते मस्करी, सॉरी ना, सॉरी माया. ऐक, अरे रागवते कसं? मी सॉरी माया, मी नाही दात काढणार आहे बा. सॉरी. वेदाचे बाबा, अय्या. मी करते. मीरा, आपण असे असलो की मला खूप बरं वाटतं. असे म्हणजे कसे? असे मीरा, नॉर्मल, आधीसारखे. मीरा, दोन व्यक्तींमध्ये मतभेद होतात, साहजिक आहे ते. पण त्यामुळे भांडण, वाद ह्या गोष्टी नको आहे. मला माहिती आहे तू बऱ्याच गोष्टी मला सांगितल्या नाही आहेत. काहीतरी तुझं एक सिक्रेट आहे. मला हेही माहिती आहे की तुझ्या मनात माझ्या आईबद्दल काय आहे. तू म्हणतेस की सगळं ठीक होणार आहे. पण मीरा, आपण जिथे आहोत ना, तिथून फक्त दोनच शक्यता आहेत. माझी आई नाहीतर तुझे बाबा. आता काय ठीक होणार आहे मला कळत नाही. वेदाचे बाबा, हे बघा, तुम्ही काळजी करू नका. विश्वास ठेवा माझ्यावर. मी म्हणाले ना, तुम्हाला लवकरच सगळं कळेल. ठीक आहे.